नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत रहस्यमय हवेली या कादंबरीच्या सफरीवर. आपण पाहत आहोत महानंदाच्या खुनाचा तपास. जिथे महानंदाचा खून झाला तिथे 2 अट्टल बदमाशांचा खूनही घटनाच मुळी चमत्कारिक होती. ते ती जागा साफसूफ करून हातांचे ठसे नाहीसे करण्यासाठी आले होते हे देखील स्पष्ट होते. अगदीच चमत्कारिक घटना घडत आल्या होत्या. रातराणीचा या पाराशरांच्या बंगल्याचे प्रवेशच संशय निर्माण करणारा होता. अगदी आपोआप त्यांच्या मनात तुफान सुरू झाले होते. सुधीर कौल गोंधळल्यासारखा झाला होता. त्याच्या डोक्यात इन्स्पेक्टर मानेंना पाहिल्यापासून भीतीने प्रवेश केला होता. त्याला घाबरायला नेमके घडलं काय हे मात्र मानेंच्या लक्षात येत नव्हते. 15 मिनिटे झाली तरी डॉक्टर काही आले नव्हते. तब्बल अर्ध्या तासाने एक कार बंगल्याच्या पोर्चमध्ये थांबली. घाईघाईत डॉक्टर हातातील बॅग सांभाळीत बंगल्यात शिरले. अधिक त्रास होतोय? सुधीरकडे पाहत त्यांनी घाईघाईत विचारले. हे इन्स्पेक्टर माने, यांना मामींची भेट घ्यायची आहे. मग त्याला माझी काय जरुरी होती? डॉक्टरांनी कपाळावर आठ्या घालीत मानेंकडे पाहत विचारले. डॉक्टर, तुमची गरज मला अजिबात नव्हती, पण तुमच्या परवानगीशिवाय ते आपल्या मामींची भेट घेऊ देत नव्हते. तसं मी कधीही सांगितलं नव्हतं. त्यांच्या रागाचा पारा चढल्यासारखा झाला, कारण बऱ्याच पेशंटांना ताटकळत ठेवून ते आले होते. तसं असेल तर आपण जाऊ शकता. इन्स्पेक्टर मानेचा आवाज कठोर बनला होता. चिडून ते सुधीर कौलकडे पाहत होते. आपल्याला फसवण्यामागे या माणसाचा हेतू काय, हाच विचार त्याच्या डोक्यात घोळत होता. डॉक्टर तंतरून निघून गेले आणि चेहरा पडलेल्या अवस्थेत सुधीर कौल उठून उभा राहिला. त्याचा रुबाब पाहता पाहता संपला होता. गरीब गाईसारखी त्याची अवस्था झाली होती. माफ करा मानेसाहेब, माझ्या हेतूविषयी गैरसमज करून घेऊ नका, सुधीर दबक्या आवाजात बोलला. अतिशय नरमाईने तो बोलत होता. मिस्टर कौल, त्यांची भेट नाकारण्याची ही 3री वेळ. डॉक्टरांनी जर सांगितले नाही तर त्यांची भेट नाकारण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नव्हता. इन्स्पेक्टर माने आता जाम चिडले होते. त्यांचा आवाज कठोर बनला होता. मला अद्यापही त्यांची चिंता वाटते. मी जे केलं ते चांगल्या हेतूनेच केलं. त्यांची प्रश्नांना उत्तरं देण्यासारखी परिस्थिती नाही आणि त्या पोलिसांना फारसे काही सांगू शकणार नाहीत याचीही जाणीव मला होती. आतल्या दाराच्या दिशेने पाऊल उचलीत सुधीर कौल बोलला आणि इन्स्पेक्टर मानेने उठून त्यांच्या मागून चालायला सुरुवात केली. एका खोलीच्या दाराजवळ सुधीरने त्यांना उभे केले. दार उघडून तो आत गेला. हलक्या आवाजात तो इन्स्पेक्टर माने भेटायला आल्याचे सांगत होता आणि बाहेर उभे असलेले माने ते स्पष्टपणे ऐकत होते. जसा गेला तसा झटक्यात सुधीर कौल घाईघाईत बाहेर आला. त्याने आदबीने मानेंना आत बोलावले. तोपर्यंत मानेच्या चेहऱ्यांवरचे कठोर भाव देखील नाहीसे झाले होते. बसा, घाईघाईत कॉटवर उठून बसत महानंदाच्या आईने त्यांना नम्रतेने विनंती केली आणि मुकाट्याने माने तिच्यासमोर खुर्चीत बसले. तिला मुलीच्या खुनाने फार मोठा धक्का बसलेला आहे याची जाणीव मानेंना झाली. 3 वेळा मी तुम्हाला भेटायचा प्रयत्न केला, पण 3 वेळा आपली भेट नाकारण्यात आली. इन्स्पेक्टर मानेंनी सुरुवात केली, पण मिसेस पाराशरच्या चेहऱ्यावर कोणतीही प्रतिक्रिया उमटली नाही. तुम्ही काय विचारणार आहात? थरथरल्या आवाजात तिने विचारले. तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी भरले होते. कोणत्याही क्षणी ती रडायला सुरुवात करेल असे त्यांना वाटले. प्रसंग अगदीच नाजूक होता. एकुलती एक मुलगी, मरण पावलेल्या त्या आईला ते प्रश्न विचारणार होते. तुमच्या वाईटावर असलेल्या काही व्यक्तींचीच तुम्हाला माहिती आहे? कशी तरी सुरुवात करावी म्हणून इन्स्पेक्टर मानेने सुरुवात केली आणि तिने नकारार्थी मान हलवली. नाही, तसा कोणीही माझ्या माहितीत नाही आणि आमच्या वाईटावर असण्याचे कुणाला कारणही नाही. तसं जर कारण नाही तर महानंदावरच हत्यारबंद अशा 3 पहारेकऱ्यांचा पहारा तरी का होता? ते सुधीरचंच डोकं. त्याला जळीस्थळी संशयी माणसं दिसतात. महानंदाची आई त्याही परिस्थितीत चिडक्या आवाजात बोलली. यापूर्वी संशय घेण्यासारखं एखादं कारण घडलं होतं का? मुळीच नाही. निदान माझ्या तरी माहितीत नाही. तुम्हाला महेंद्र नावाचा एक पुतण्या आहे? हो आहे. त्याचे या घराशी संबंध कोणते आहेत? फक्त पैसे मागत राहण्यापलीकडे कोणतेही संबंध नाही. हे होते तेव्हा मागेल तेव्हा पैसे देत होते. नंतर त्यानं महानंदाला गाठलं.
हट्ट करून ती माझ्याकडून पैसे घ्यायची आणि महेंद्राला द्यायची. समजा महानंदा ठार झाली तरी या इस्टेटीचा फायदा त्याला मिळणार? ते माझ्या मनावर अवलंबून आहे. समजा मृत्यूपत्र न करता मीही मेले तरच ही इस्टेट या 2 भावांमध्ये विभागली जाईल. ही सर्व इस्टेट यांच्या स्वकष्टाची आहे. एकाएकी गंभीर होऊन ती बोलत होती. पण मानेंच्या विचारात मात्र कोणताही फरक झाला नव्हता. तो या थराला जाईल असं तुम्हाला वाटतं? इन्स्पेक्टर मानेंनी धूर्तपणे विचारलं. मला तसं वाटत नाही. पण माणसाचा काय नेम? जेव्हा विचार संपतात, विचार करण्याची सारासार बुद्धी संपते, तेव्हा माणूस काहीही करू शकतो, महानंदाची आई गंभीरपणे बोलली. रातराणी ही बुरखाधारी स्त्री रात्री तुम्हाला भेटली होती? हो, ती आली होती. ती काय विचारत होती? बरेच प्रश्न विचारत होती ती. अगदी तुम्ही विचारता तसेच. पण मी सांगणार तरी काय होते तिला? खुनी आपल्याला माहीत आहे वगैरे असे काही प्रश्न विचारले तिने? नाही. ती फक्त 3-4 मिनिटेच या खोलीत होती. महेंद्रबद्दल तिनं काही विचारलं? नाही, अजिबात नाही. महेंद्र सध्या कुठे आहे, तुम्हाला माहीत आहे का वगैरे? नाही. त्याची कधी पत्रे येतात? अधूनमधून येतात. पण मी चिडते म्हणून सुधीरनं मला सांगून टाकलेलं आहे, यापुढे त्याची पत्रं आली तरी आपण देणार नाही. सुधीरकडे पाहत महानंदाच्या आईने उत्तर दिले. पण त्याने मान वर करून देखील त्या दोघांच्याकडे पाहिलं नाही. ओशाळ्यालगत त्याची अवस्था झाली. सारखे प्रश्न विचारित होते, पण माने विचारात गढून गेले होते. एक देखील समाधानकारक उत्तर त्यांना मिळाले नव्हते. महानंदाच्या आईकडून भरपूर माहिती मिळेल अशी त्यांची अपेक्षा होती, पण ती आता फोल ठरली होती. सुधा बोरावकरेच्या बाबतीत तुमचं मत काय? ते मी काय सांगणार. या सुधाला महानंदाचा खून करायचं काही कारण आहे? तसं कुणालाच काही कारण नाही. खरं म्हणजे महेंद्राला पैसे मागायचं कोणतंही कारण नाही, कारण त्याला तसा अधिकारी राहिला नाही. या सुधीरला देखील इथं राहायचं तसं कोणतंही कारण नाही. अगदी तसंच सुधाला देखील महानंदाचा खून करायचं कोणतंही कारण नव्हतं. बोलता बोलता महानंदाच्या आईचा चेहरा कठोर बनला, पण लगेच तिने स्वतःला सावरले. आपल्यासमोर एक पोलीस अधिकारी बसलेला आहे आणि त्याची इज्जत राखणे आपलं कर्तव्य आहे, ही जाणीव तिच्या मनात उभी राहिली. पण इथं आता राहायचं नसलं तर हे तंग वातावरण पाहून हा सुधीर इथून जाऊ शकत नाही. आपल्या कठोर बोलण्यात आता तिने सौम्यपणा सुधारणा केली आणि सुधीरविषयी देखील राग तिच्या शब्दातून व्यक्त झाला. या दोघांचेही काय बिनसलेले आहे हे पटकन मानेंच्या लक्षात आले. पहाऱ्यावर पहारेकरी ठेवल्यानंतर आणि महानंदाभोवती कडेकोट बंदोबस्त ठेवल्यानंतर महेंद्र तिला केव्हा भेटला होता? 1-2दा त्यानं भेटण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या पहारेकऱ्याने तिला अटकाव केला. का? मीच त्यांना तशा स्पष्ट सूचना केल्या होत्या. एकाएकी सुधीर कौलने मध्येच तोंड घातले. जर काही तुम्हाला या प्रकरणी अधिक माहिती समजली तर कृपा करून आम्हाला कळवा. फोन आला की मी लगेच इथे येईन. खुर्चीतून इन्स्पेक्टर माने उठले आणि महानंदाच्या आईचा निरोप घेऊन तिथून निघाले. सुधीरकडे वळून देखील त्यांनी पाहिले नाही. ते ऑफिसात आले आणि प्रथमच त्यांना सडकून भूक लागल्याची जाणीव झाली. 10 मिनिटे ऑफिसच्या कामाच्या कागदपत्रावरून डोळे फिरवण्यात गेले. जेवायला घरी जाण्यासाठी ते घाईघाईत ऑफिसातून बाहेर पडले. पायऱ्या उतरतानाच जागच्या जागी थबकले. दारातच त्यांच्या जीपच्या मागच्या बाजूला रजनी काटकरची फियाट उभी होती. कोणाची तरी वाट पाहत ती स्टिअरिंग व्हील पकडून बसली होती. थबकलेले माने घाईघाईत खाली उतरले. आजूबाजूला कुठेही न पाहता ते कारजवळ आले. गावातलं एखादं मूल हरवलं? इन्स्पेक्टर मानेंनी तापलेल्या आवाजात रजनीकडे पाहत विचारले. तुम्ही हरवलात असं मला वाटलं होतं. शेवटी उद्याच्या अंकात छापण्यासाठी तुमचा एखादा फोटो मिळतोय काय ते पाहायला आले. भटकून भटकून दमला असाल. काटकरच्या आवाजात चेष्टेचा सूर होता. भटकल्याशिवाय आमची पोटं भरत नाहीत. मग चला तर. रिकामे असेल तर ते भरायची मी व्यवस्था करते. आपल्या डाव्या बाजूचं दार उघडीत रजनी बोलली आणि ते आपल्याला कुठेतरी नेण्यासाठीच आलेली आहे हे मानेंच्या लक्षात आले आणि मुकाट्याने ते तिच्या बाजूला बसले. कदाचित ती बोलता बोलता महत्त्वाचे सांगून जाईल असा विचार त्यांच्या डोक्यात चमकला. कार हळूहळू पोलीस हेडक्वार्टरच्या आवारातून बाहेर पडली. कार
हॉटेल नटराजच्या समोर उभी राहीपर्यंत रजनी एका शब्दाने देखील बोलली नाही आणि मानेने देखील काही विचारले नाही. दोघेही हॉटेलमध्ये शिरले आणि एक हसतमुख चेहऱ्याचा वेटर रजनीच्या समोर आला. रिझर्व असलेल्या एकांतातील मेजाजवळ घेऊन गेला आणि रजनीने आधीच तयारी करून ठेवलेली आहे हे मानेंच्या लक्षात आले. ताई, जी काय ऑर्डर द्यायची ती तुमची तुम्हीच द्या. आपल्या अंगावरचे झुरळ मानेंनी बसल्या बसल्या झटकून टाकले. वेटर तर तिथूनच केव्हाच निघून गेला होता. इथं तर मला कोणतीही ऑर्डर द्यावी लागत नाही. मला काय लागतं ते या लोकांना माहीत आहे. मग आता मुद्द्याचं बोला. इथं आणून तुम्ही मला जे भरपूर खायला घालणार आहात ते कोणत्या देवापुढे बळी द्यायला? इन्स्पेक्टर मानेंनी चिडक्या आवाजात विचारले. आणि रजनी खळखळून हसली, कारण तिच्याही डोळ्यापुढे एक विनोद उभा राहिला. ती काहीतरी बोलेल या अपेक्षेने माने गप्प बसून राहिले. आपण विचारायला गेलो तर नेहमीच्या पद्धतीने ही महामाया शब्दांची कसरत करील, आपल्याला खेळवीत राहील हे त्यांनी ओळखले. हात दाखवून अवलक्षण करून घ्यायला त्यांची तयारी नव्हती. वेटरने डिशेस आणून ठेवल्या आणि तो निघून गेला. माने, तुम्ही सुद्धा बोराव केला केवळ तिनं खरं सांगावं म्हणून मारहाण केली आहे, हे खरं? सुपात चमचा ढवळता ढवळता रजनीने गंभीरपणे विचारले आणि मेजावरचा उचललेला चमचा पुन्हा त्यांनी शांतपणे खाली ठेवला. नाही, पण तुम्हाला हे सांगितलं कोणी? इन्स्पेक्टर मानेंचा आवाज पाहता पाहता कठोर झाला. हे पहा माने, सर्वच काही पोलीस खात्यात तुमच्यासारखी माणसं नाहीत. पैसा पाहिला की नाचणारी काही मंडळी अद्याप आहेत. कोणी सांगितलं याहून मी ते खरं आहे का खोटं याला अधिक महत्त्व देईन. काही गोष्टी पोलिसी खात्याला अपरिहार्यरित्या कराव्या लागतात. पण मी पूर्वीच तुम्हाला सांगितलं होतं की ती निरपराध आहे. तुम्ही म्हणजे कोण? सरळ डिश उचलून तोंडाला लावता लावताच मानेंनी चिडून विचारले. आणि सूप पिण्याचा त्यांचा हा प्रकार पाहून बऱ्याच जणांच्या नजरा त्यांच्यावर खिळून राहिल्या. पण मानेने त्याची अजिबात पर्वा नव्हती. एका झटक्यात थंड झालेलं सूप पिऊन डिश बाजूला ठेवली. माझ्या दृष्टीनं त्याला महत्त्व आहे. रजनीच्या आवाजाला कठोरतेची झाक होती. पण गावाच्या चौकशा करत फिरायचं तुम्हाला कारण काय? आम्ही तिचं काहीही करू. इन्स्पेक्टर माने चिडले आणि लगेच त्यांनी स्वतःला सावरले. आपण इतके चिडायला नको होते याची जाणीव त्यांना झाली. आपण जर का चिडलो तर रागाच्या भरात एखादे महत्त्वाचे वाक्य निघून जाईल आणि नेमका त्याचाच फायदा रजनी घेईल, ही भीती त्यांच्या मनात निर्माण झाली. माने, माझा घास घशात उतरत नव्हता म्हणून काय मी तुम्हाला बोलावले नाही. अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी मला तुमच्याशी बोलायच्या होत्या. आतापर्यंत तुम्ही पोलिसात जी प्रतिष्ठा मिळवली ती जाऊ नये म्हणून तुमच्याशी बोलावंसं वाटलं. रजनी कठोरपणे बोलली आणि ती काहीतरी महत्त्वाचे असे आपल्याला सांगणार आहे याची त्यांना खात्री झाली. ताई, मी सरळ मार्गाने जाणारा एक अधिकारी. तुमची ही डोक्याभोवती हात फिरवून घास भरवण्याची पद्धत मला माहीत आहे. मी सरळ घास खाते. जे तुमच्या दृष्टीनं महत्त्वाचं ते तुम्हाला आपणहून सांगते. महानंदाला खून ही एक पूर्वनियोजित योजना आहे. अत्यंत ताकदवान हात या खुनामागे आहे आणि तुम्ही याच पद्धतीने तपास करीत गेलात तर आणखी एक अपघात किंवा आत्महत्या तुम्हाला पाहावी लागणार आहे. रजनी काटकर कठोरपणे बोलली आणि इन्स्पेक्टर माने तिच्याकडे पाहत राहिले. तुम्हाला म्हणायचं आहे काय? आणखी एखादा खून होण्याची भीती मला वाटते. कोणाचा? महानंदाच्या आईचा. एकाएकी थंड होत रजनी काटकर बोलली आणि माने धक्के बसल्यागत तिच्याकडे पाहत राहिले. काहीतरी सुगावा लागल्याशिवाय किंवा हाती पुरावा असल्याशिवाय ही बाई इतक्या ठामपणे बोलणार नाही याची खात्री त्यांना झाली. एकदम त्यांनी प्रश्न विचारला नाही. असा झटका आल्यागत ती आणखी काही बोलते की काय हे पाहणे त्यांना भाग होते. माने, हे खून कोट्यावधी रुपयांच्या एस्टेटसाठी आहेत. पद्धतशीरपणे योजना आखून हे खून झालेले आहेत. खुनी म्हणून सुधा बोरावके फासावर चढली की आपोआप त्या प्रकरणावर पडदा पडेल आणि नकळत एक दिवस महानंदाच्या आईचा मृत्यू होईल. तो स्वाभाविक असेल किंवा कंटाळून तिने झोपेच्या गोळ्या अधिक घेतल्या असेही सांगितले जाईल. पण हे खून करायचं कुणाला काय कारण? इस्टेट. मी व्यक्तीच्या बाबतीत बोललो. माने, इतकं सांगितलं तर बऱ्याच गोष्टी तुमच्या लक्षात येतील. माझा देखील केवळ एकच तर्क आहे, रजनी थंडपणे बोलली आणि अचानक जेवता जेवता तिने विषय बदलला. जगन्नाथ पाटील बॉम्बे सेंट्रलवर उतरला.
आणि नेहमीच्याच बेफिकिरीने सुटकेस सांभाळीत प्लॅटफॉर्मवरून तिकीट घेऊन बाहेर आला. आणि त्याचवेळी गर्दीत एक दणकट हाताचा पंजा त्याच्या खांद्यावर दाबला गेला. तुझा प्रवास कसा झाला जग्या? खांद्यावर हात ठेवणाऱ्या व्यक्तीने कठोर आवाजात विचारले. आणि हादरलेला जगन्नाथ पाटील इन्स्पेक्टर मानेंच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला. अशा प्रसंगाची त्याने कधीही अपेक्षा केली नव्हती. पोलिसांचा आपल्यावर संशय आहे हे त्याला माहीत होते. सूर्यावर नसले तर खिडकीवर आपल्याच बोटांचे ठसे पोलिसांना सापडले आहेत ही देखील बातमी त्याला समजली होती. खून झाला त्यावेळी तो कोलकात्यात होता आणि तसे सांगणारी मंडळीही कोलकात्यात होती आणि म्हणूनच त्याला भ्यायचे कारण नव्हते. कोलकात्याहून आलो. इतक्या लांबचा प्रवास का आरामाचा असतो? जगन्नाथ पाटील आपल्या कोल्हापुरी भाषेत ठसका देऊन बोलला. आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवूनच इन्स्पेक्टर मानेंनी चालायला सुरुवात केली. स्टेशनच्या बाहेर येईपर्यंत ते काहीच बोलले नाहीत. जीपमध्ये ड्रायव्हरच्या आणि स्वतःच्यामध्ये जगन्नाथला बसून ते म्हणाले, जगन्नाथ, तू कोलकात्याला किती दिवस होतास? 8 दिवस होतो. हुगळी नदीवरचा पूल पाहिलास? हो, दबक्या आवाजात जगन्नाथ पाटलाने कसेबसे उत्तर दिले. मनातल्या मनात तो पार घाबरून गेला होता. भीतीने त्याच्या मनात घर केले होते. मुंबईपेक्षा चांगलं वाटलं नाही शहर? मी तितकंसं लक्ष दिलं नाही. आणखी काय काय पाहिलंस? बरंच काही पाहिलं, पण कामापुढे मला वेळच नव्हता. पाहिलंस ते लक्षात ठेवायला? पाहायला. जीप पोलीस स्टेशनच्या दारात उभी राहिली. इन्स्पेक्टर माने शांतपणे खाली उतरले. साहेब, मी अतिशय दमलो आहे. मला घरी जायला हवं. कसाबसा धीर करीत जगन्नाथ बोलला. आपल्या मनातील भीती शक्यतो चेहऱ्यावर आणि शब्दातून जाणवू नये याची तो खबरदारी घेत होता. पण मानेंच्या नजरेतून कोणतीही गोष्ट सुटत नव्हती. जगू, तुझी तिकीटं जर हरवली असती तर तुला तासभर तरी अडकून राहावं लागलं असतं. तसंच काहीतरी समज. इन्स्पेक्टर मानेंच्या आवाजातून जगन्नाथला त्यांच्या मनातील विचारांचा मुळीच थांगपत्ता लागला नव्हता. जगन्नाथ मुकाट्याने मान्यांच्या मागून त्यांच्या केबिनमध्ये शिरला आणि झटक्यात मान्यांनी त्याच्या डाव्या खिशातील रिव्हॉल्वर काढून घेतले. आपल्या खिशातील रिव्हॉल्वरचा पत्ता त्यांना लागला कसा हेच मुळी त्याच्या लक्षात आले नाही. आणि खिशातील रिव्हॉल्वर जीपच्या धक्क्यागणिक मानेंना जाणवत होते याची त्याला कल्पना आली नाही. त्याने ते सरळ आपल्या मेजाच्या खणात ठेवले आणि जगन्नाथला बसायची खूण केली. आता बोल जग्या, तुला जगायचं का तुझ्या 2 मित्रांसारखं मरायचं? आता इन्स्पेक्टर मान्यांच्या बोलण्यात बराच बदल झाला होता. आपल्याला त्यांनी अडकवलेले आहे याचाच अर्थ आपल्या हालचालींचं त्यांना खडानखडा माहिती असावी असंही त्याला वाटले. पण मी तर जग्या, आतापर्यंत मी तुला धूर्त समजत नव्हतो, पण तू मणीसारखाच धूर्त आहेस याची मला खात्री झाली. ज्यानं तुमच्यावर काम सोपवलं त्यांनी मणी आणि हरीला ठार केलं. एक दिवस तुझा नंबर तो लावेल आणि दुवा पार तोडून टाकील. कठोरपणे इन्स्पेक्टर माने जगन्नाथला परिस्थितीची जाणीव देत होते. त्या दोघांनाही ठार करणारी व्यक्तीच महानंदाच्या खुनाला जबाबदार आहे असेच त्यांना सारखे वाटत होते. आणि जगन्नाथ पाटील मान्यांच्या या फिरकीने गोंधळात पडला होता. फार घाबरून गेला होता तो. चेहऱ्यावरचे कोणतेही भाव त्याची ताकद नव्हती. आणि कितीही मोठा धक्का बसला तरी जगन्नाथ पाटील वळणार नाहीत हे माने ओळखून होते. विनापरवाना पिस्तूल वापरले म्हणून फार तर तो 2-3 वर्ष तुरुंगात जाऊ शकत होता आणि खून कबूल केला तर 7-10 वर्ष तरी सुटका नव्हती. मानेसाहेब, मी या प्रकरणात अंधारात होतो. मला अद्याप काहीही माहीत नाही, पण मी 1-2 दिवसात तुम्हाला भरपूर माहिती देऊ शकेन. जगन्नाथ पाटील दबक्या आवाजात बोलला. त्यावेळी गंभीर नजरेने माने त्याचा चेहरा न्याहाळीत होते. तू काय माहिती देणार? तुम्हाला हवी ती. जगन्नाथ, मी तुला आवडणार नाही, पण एक लक्षात ठेव, तुला संरक्षणही देणार नाही. आणि जेव्हा तुझ्या प्रेताचा पंचनामा करायची पाळी माझ्यावर येईल तेव्हा तो पंचनामा मी या ऑफिसात बसून करीन. माने कडक शब्दात बोलले आणि त्याला तिथून निघून जाण्याची खूण केली. आपण याला सोडतो आहोत हे योग्य की अयोग्य याचा विचार मानेंच्या मनाला देखील शिवला नाही. प्रथम गोंधळाल्यासारखा जगन्नाथ बसूनच राहिला. पोलीस खात्यातील मान्यांसारखा राक्षस आपल्याला इतक्या सहजासहजी जायला सांगतो हे त्याला मुळीच पटले नाही.
आणि त्यांचा हेतूही त्याच्या लक्षात आला नाही. जगन्नाथ, कबुली जबाब दिलास आणि माफीचा साक्षीदार झालास तर 1-2 वर्षाच्या शिक्षेवर तुझी सुटका होईल. पण तू जर का आता बाहेर गेलास तर उद्याचा सूर्योदय पाहावयास जिवंत राहशील की नाही याचीही मला शंकाच आहे, माने थंडपणे बोलले. पण एकदम उठण्याचे धैर्य जगन्नाथ पाटलाला झाले नाही. नंतर मात्र तो झटक्यात उठला. जायला सांगत आहेत तर माने आपले पिस्तूल देतील असे त्याला वाटले. आता उभा का? मानेंनी कठोरपणे विचारले. साहेब, खरोखरीच जर माझा खून होणार असेल तर मला. जग्या, उघडणी बेकायदेशीर पिस्तूल मी तुझ्या खिशात घालू? माने खवळले आणि धडधडत्या अंतःकरणाने जाग्या बाहेर पडला. सुसरीच्या तोंडून आपण थोडक्यात बसावलो हीच जाणीव त्याच्या मनात उभी राहिली. आता जगन्नाथला डोळ्याआड करायला माने तयार नव्हते. जेव्हा जग्या एका टॅक्सीत बसला तेव्हा एकूण 3 जण त्याच्या पाठलागासाठी सिद्ध होते आणि तेव्हा तो राहत असलेल्या जुनाट अशा इमारतीसमोर उतरला तेव्हा ते 3ही त्या ठिकाणी हजर झाले होते. पण जगन्नाथला त्याची अजिबात कल्पना नव्हती. पाठलाग करण्यात वाकबगार असलेले 3ही हवालदार अजिबात चूक करणार नाहीत याची खात्री इन्स्पेक्टर मानेंना होती आणि म्हणूनच ते निर्धास्तपणे बसले होते. जगन्नाथ राहत असलेल्या इमारतीच्या मागच्या बाजूला एक टॅक्सी येऊन उभी राहिली. त्यावेळी सर्वत्र सामसूम होते. वीज कपातीमुळे त्या भागातील दिवे बंद करण्यात आले होते. 4-5 सोडून मध्येच एखादा दिवा पेटलेला दिसत होता आणि त्यामुळेच ड्रायव्हरच्या जागी बसलेली व्यक्ती टॅक्सीतून उतरली तेव्हा त्या व्यक्तीकडे कुणालाही पाहता आले नाही. पाहिले असले तरी त्या व्यक्तीची नीटशी कल्पना आली नव्हती. अंधाराचा फायदा घेत काळ्या कपड्यातील ती व्यक्ती झटक्यात त्या 2 मजली इमारतीच्या मागच्या दारातून आत शिरली आणि दूरवर 2 इमारतीच्या मधल्या वळचणीत असलेली एक व्यक्ती हळूच बाहेर आली. इमारतीत शिरलेली ती व्यक्ती लाकडी जिन्यावर पावलांचा आवाज न होऊ देता दुसऱ्या मजल्यावर आली. विचार करीत ती अंधारात उभी राहिली. डाव्या आणि उजव्या बाजूकडची दारे तिने मोजली. निदान जगन्नाथला गाठताना तरी आपल्या हातून कोणतीही चूक होऊ नये असे तिला वाटत होते. कारण जगन्नाथ पाटील हा किती धोकेबाज आहे याची पुरेपूर कल्पना तिला होती आणि म्हणूनच कोणताही धोका पत्करण्याची तिची तयारी नव्हती. एकदम दार ठोकण्याचा विचार तिने बदलला. या घराला वरच्या मजल्यावर खिडक्यांना कुठेही गज नाही हे तिने पाहिले होते. दारातून उघड प्रवेश करण्याऐवजी खिडकीतून प्रवेश करण्यात निदान धोका तरी बराच कमी होता. जगन्नाथ पाटलाच्या दारात ती उभी राहिली. तिचे अंधाराला डोळे बरेच सरावले होते. हात वर कर आणि समोरचं दार आवाज न करता पायाने ढकल. कठोर आवाज तिच्या कानात शिरला आणि कोणतीही कल्पना नसलेली रातराणी दचकली. कोण आहे? केवळ अंदाज घेण्यासाठी तिने आवाज शक्यतो कठोर करीत विचारले आणि हळूहळू हात वर घेतले. मुकाट्याने सांगितले तेवढे कर. आवाज अतिशय निर्बंध होता. हुकूम ऐकला नाही तर आपल्याला ठार करण्यात येईल हे तिने ओळखले. शांतपणे तिने डाव्या पायाने दार ढकलले. आत अंधार होता. आतल्या बाजूला अंधार पाहून रातराणी खुश झाली. ती आपल्याला प्रथम आत जायला सांगेल. दिव्याचे बटन कुठे आहे ते सांगून तो दिव्याचे बटन खाली करण्याचा हुकूम करील याची खात्री तिला झाली आणि ही संधी दवडायची नाही असा मनोमन निश्चय तिने केला. आत या. अगदी तिच्या कल्पनेप्रमाणे हुकूम झाला. फारशी घाई न दर्शवता हात खाली घेऊन ती दारातूनच आत शिरली आणि त्याचवेळी तिच्या अंगावर बॅटरीचा झगझगीत उजेड फेकण्यात आला. मागचे दार थोडासा आवाज करून बंद झाले आणि आता तिला कल्पना येण्यापूर्वीच डोक्यावरची ट्यूब फकफक पेटली. पुन्हा एकदा रातराणीचे शरीर शहारले. जगन्नाथ पाटील किती धोकेबाज आहे याची कल्पना तिला आली. रातराणी, तू तर. जगन्नाथ पाटलाच्या तोंडून कठोरपणे उद्गार बाहेर पडला आणि हळूहळू मनातून भीती काढून टाकण्याच्या प्रयत्नाला रातराणी लागली. कारण घाबरण्यात कोणताही अर्थ नव्हता. आपण शांत राहिलो तर एखादी संधी मिळेल अशीच तिची कल्पना होती. जगन्नाथ महानंदच्या खुनाचं कारण मला समजायला हवं. एकाएकी त्याच्या दिशेने तोंड फिरवीत रातराणीने विचारले आणि तिच्या आवाजाची धार ऐकूनच परिस्थिती आपल्या काबूत असून देखील जगन्नाथ हादरल्यासारखा झाला. ही कोण महानंदा जिचा तू खून केलास? तुला काहीतरी गैरसमज झाला आहे. महानंदा हे नाव देखील मी ऐकलेलं नाही. मनी आणि हरी
हे तरी तुला माहीत आहेत. ते तर माझ्याबरोबरच काम करतात. जगन्नाथ, तुझ्याच हातांचे ठसे पोलिसांना सापडलेले आहेत हे मान्यांनी तुला सांगितले. रातराणीने शांत पण कठोर आवाजात विचारले. पण जगन्नाथवर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही, कारण आपल्या बोटांचे ठसे पोलिसांना सापडलेले आहेत हे त्याला माहीत होते. पण ते त्याचेच आहेत हे पोलिसांना तरी कसे समजणार होते, कारण पोलिसांना ठसे देण्याचा प्रसंग त्याच्यावर कधी आलाच नव्हता. रातराणी, माझ्या बोटांच्या ठशांचा विचार तू करू नकोस. पोलिसांना मी पाहून घेईन. सध्या तू स्वतःचाच विचार कर. तुला मी आज ठार केलं तरी मला कोणी खुनी समजणार नाही. जगन्नाथ पाटलाचा आवाज भेदक होता. पक्की धमकी त्यांनी रातराणीला दिली होती. जगन्नाथ, तुझ्या खिशातील रिव्हॉल्वर इन्स्पेक्टर मानेंनी काढून घेतलं होतं, ते तुला आठवतं? रातराणी थंडपणे बोलली. आणि जगन्नाथ दचकल्यासारखा झाला. आपल्या खिशातील पिस्तूल मानेंनी काढून घेतले यात त्याला गांभीर्य असे काहीच वाटले नव्हते. गांभीर्य वाटण्यासारखी ती घटना जाणवली नव्हती. आणि आता कुठे त्याच्या डोक्यात प्रकाश पडला होता. आपल्याला पकडण्यात आले आणि सुधा बोरावकेच्या क्लासमध्ये सापडलेल्या ठशांशी ते ताडून पाहिले तर सुटकेची कोणतीही आशा आपल्याला राहणार नाही याची कल्पना त्याला आली. ही रातराणी देखील गुन्हेगारच आहे. तिला भरपूर पैसे मिळाले तर तडजोड देखील तयार होईल हा विचार त्याच्या मनात उभा राहिला. त्याने रातराणीच्या बुरख्याकडे निरखून पाहिले. तुला काय हवंय? तू काय देऊ शकशील? तू मागणी कर. जगन्नाथ, माझ्या दृष्टीनं तू एक बुरटा चोर. तुझ्यासारख्या चोराशी मी संगनमत करीन असं तुला वाटलं तरी कसं? त्याच्या हातात पिस्तूल धरलेले आहे हे पाहून देखील तिने कठोरपणे आपले मत व्यक्त केले. आणि त्याचवेळी पोलिसांच्या शिट्ट्यांचा आवाज दोघांनाही एकाच वेळी आला. दोघेही दचकले. आपला पाठलाग झाला असेल यावर तर रातराणीचा अजिबात विश्वासच नव्हता, कारण इथपर्यंत तर ती निर्धास्त आली होती. जिन्यावर दणकट पावले वाजल्याचा आवाज त्याने ऐकला. जगन्नाथप्रमाणे रातराणी देखील बुचकळ्यात पडून आवाज ऐकत होती. दुहेरी पेचातून सुटण्याचा विचार दोघांच्याही डोक्यात उभा राहत होता. चित्यासारखे दबा धरून बसलेले इन्स्पेक्टर माने फोनची घंटी वाजताच खडबडून भानावर आले. त्यांनी हवालदाराचा आवाज अचूक ओळखला. एका मिनिटात रिसिव्हर फोनवर आपटून जेव्हा घाईघाईत ते जीपजवळ आले तेव्हा जय्यत तयारीत ठेवलेल्या हत्यारबंद शिपायांनी आणि 2 सब इन्स्पेक्टरनी पटापट जीपमध्ये उड्या घेतल्या. पुढच्या जीपमध्ये माने बसताच तुफान वेगाने दोन्ही गाड्या निघाल्या. आपण कुठे जाणार आहोत याची यत्किंचितही कल्पना मान्यांशिवाय कुणालाच नव्हती. माने सूचना देत होते तशी जीप हाकली जात होती. दोन्ही गाड्या जगन्नाथच्या घरापासून जवळच असलेल्या गल्लीजवळ उभ्या राहिल्या. इमारतीच्या मागे आणि पुढे पोलिसांचा कडा पहारा ठेवण्यात आला. मानेंनी दोन्ही जीपगाड्या इमारतीच्या दिशेने तोंड करून गल्लीत उभ्या केल्या. हेडलाईट चालू ठेवले. आता त्या इमारतीतून बाहेर पडलेले चिटपाखरू देखील त्या उजेड्यातून दडले जाणार नाही. भराभर त्यांनी हुकूम करायला सुरुवात केली. आणि दोन्ही बाजूंनी निवडक शिपाई घेऊन सब इन्स्पेक्टर पुढे आले. पण सर्वात पुढे माने होते. घाईघाईत ते जिना चढत होते. जोरात त्यांनी जगन्नाथच्या दारावर मूठ मारली आणि खळ असा कडीचा आवाज करून दार सताट उघडले गेले. बॅटरीचा झगझगीत उजेड सोडताच आपल्याला उशीर झाला याची जाणीव त्यांना झाली. त्यांनी भिंतीवरचे बटन खाली केले. जगन्नाथचे शरीर वळवळत असले तरी कोणत्याही परिस्थितीत तो जगणे शक्य नाही हे पाहता क्षणीच मान्यांच्या लक्षात आले. कारण त्याच्या डोक्यात 2 गोळ्या शिरल्या होत्या आणि डोक्याजवळ रक्ताचे थारोळे साचले होते. जगन्नाथपासून काही अंतरावर एक रिव्हॉल्वर पडले होते आणि त्याचा उजवा हात देखील रक्ताळलेला होता. जोरात ओरडून त्यांनी मागून येणाऱ्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. कुणीही वर येण्याची गरज नव्हती, कारण खुनी पळाला होता आणि त्याला पकडण्याची कोशिश करणे जरुरीचे होते. टॅक्सीतून उतरलेली रातराणीच आपण 10-15 फुटावरून पाहिलेली आहे असे हवालदाराने ठामपणे त्यांना सांगितले होते. आणि हवालदार कोणतीही चूक करणार नाही याची त्यांना पक्की खात्री होती. प्रेत तसेच सोडून एका पोलिसाला उघड्या दरवाजात उभे करून त्यांनी धावत जिना उतरायला सुरुवात केली. आणि त्याचवेळी पोलीस जोरजोरात शिट्ट्या फुंकीत असल्याची जाणीव त्यांना झाली. आणखी वेगात जिना उतरायची त्यांना जरुरी नव्हती. हातपाय नसले तरी डोके तरी शाबूत राहावे असे त्यांना वाटले होते. इमारतीच्या प्रवेशद्वारातून ते बाहेर पडले आणि एक सब इन्स्पेक्टर 4-5 शिपायांसह बाजूच्या गल्लीत धावताना त्यांनी पाहिला.
जीव तोडून माने देखील त्याच्या मागे धावले, कारण तो गोंधळला होता. कोण होते? मानेंनी ओरडूनच विचारले. रातराणी. सब इन्स्पेक्टर धापा टाकीत होता. गोळी का नाही झाडली? सर, ती पकडण्याच्या आवाक्यात होती. पळून पळून कुठं जाणार असा मी विचार केला. सोडू नका, फिरता पहारा ठेवा. जाऊन जाऊन जाणार कुठं? माने अतिशय चिडले होते. रातराणीने जगन्नाथला ठार केले असावे याची खात्री त्यांना पटली होती, आणि ती कितीही उपकारी असली तरी तिने पोलिसांच्या डोळ्यादेखत धडधडीत खून केला होता. इन्स्पेक्टर माने जड पावलांनी जगन्नाथच्या खोलीत शिरले. संपूर्ण इमारत त्यांनी जागी केली, आणि आता काही जणांना काय घडलेले आहे हे देखील समजले नव्हते. सर्वजण पार घाबरून गेले होते, कारण त्या इमारतीत अर्धे अधिक बदमाश राहत होते. चुकून एखादी पोलिसांची धाड आलीच तर एकसाथ 4-5 जणांच्या तरी हातात बेड्या पडतात. हा आतापर्यंतचा त्या इमारतीतील इतिहास होता. रातराणी आता हाताला लागणे कठीण आहे याचीही खात्री त्यांना राहिल्यामुळेच त्यांनी फारशी धावपळ केली नव्हती. फक्त रातराणीने आणखी मागे काय ठेवले याची पाहणी त्यांनी सुरू केली. 3:30च्या सुमारास त्यांनी आजूबाजूला पसरलेल्या सर्व पोलिसांना बोलावले. 15 मिनिटात प्रेत तिथून हलवले गेले. जगन्नाथ पाटील मेला म्हणून वास्तविक पोलिसांनी पेढे वाटायला हवे होते, पण त्याचा उघड खून झाल्यामुळे पोलीस आनंद व्यक्त करू शकत नव्हते. 4:15च्या दरम्यान इन्स्पेक्टर माने हुश करीत आपल्या केबिनमध्ये शिरले. साहेब, आपल्यासाठी हा लखोटा दिलाय. एका हवालदाराने एक बंद पांढरा लखोटा त्यांच्या हाती देत सांगितले. त्या लखोट्यावर इन्स्पेक्टर माने इतकेच नाव होते. मिनिटभर त्यांनी तो लखोटा उलगडून पाहिला. कोणी दिला होता? चिडक्या आवाजात मानेंनी समोर उभ्या असलेल्या हवालदाराला विचारले. ते अतिशय वैतागले होते. बाहेरच्या सेंट्रीनं दिला. इन्स्पेक्टर मानेंचा अवतार पाहून हवालदार घाबरला. बोलाव त्याला, चिडून मानेंनी हुकूम सोडला, आणि घाईघाईत हवालदाराने सेंट्रीला बोलावून आणले. साहेबांनी बोलवलेले आहे ऐकताच सेंट्री घाबरला होता. हवालदार देखील घाबरला आहे हे त्याने पाहिले होते. मानेंच्या समोर उभे राहताना त्या शिपायाच्या छातीत धडधडत होते. हातापायांना कंप सुटला होता. हा लखोटा तुझ्याकडे कोणी दिला? चिडलेल्या मानेंनी खळबळून विचारले. एका टॅक्सीवाल्याने दिला साहेब. टॅक्सीचा नंबर पाहिलास? नाही साहेब. सेंट्री हादरला. आपण योग्य प्रकारे उत्तर देऊ शकलो नाही ही चीड स्वतःविषयीच त्याच्या मनात निर्माण झाली, आणि साहेब कोणत्या शब्दाने फायरिंग करतील हाच विचार त्याच्या मनात आला. तू पोलीस खात्यात आहेस का म्युन्सिपाल्टीत? साहेब, चालता हो. मानेंच्या सहनशक्तीचा तिथे अंत झाला नाही, तरी रायफल घेऊन दरवाजात उभ्या असलेल्या सेंट्रींना आणखी काय म्हणून ते शिक्षा करणार होते. हवालदार, तूही जा. माने लखोटा फोडता फोडता बोलले. हवालदार निघून जाताच त्यांनी लखोट्यातील पांढरा कागद काढला. कोणीतरी वेड्यावाड्या अक्षरात 7-8 ओळी त्या भल्या मोठ्या कागदावर खरडल्या होत्या. सुन्नपणे ते त्या कागदाकडे कितीतरी वेळ पाहत राहिले. स्वतःच्या डोळ्यांवरच त्यांचा विश्वास नव्हता. त्या कागदावर एका बंगल्याचा पत्ता लिहिलेला होता. त्या पर्च्याखाली, या बंगल्याची तपासणी करा, महानंदाचा खुनी सापडेल. आणि सर्वात खाली एकच शब्द होता, रातराणी. रातराणीने मुद्दाम धोका पत्करून ही चिठ्ठी पाठवली याचाच अर्थ त्यात बरेच काही तथ्य असावे हे मानेंच्या लक्षात आले. आरडाओरडा करीत त्यांनी 2 जीपमध्ये शिपाई कोंबले. एका PSIला बरोबर घेऊन ते निघाले. तुफान वेगाने जीप विक्रोळीच्या रुखाने धावत होती, आणि शिपायांनी खचून भरलेली जीप त्यांच्या मागून. अस्पष्टसे उजाडलेले झाले, आणि इन्स्पेक्टर मानेंची एक ओसाड वाटणाऱ्या फाटकासमोर जीप उभी राहिली. मागून येणारी जीप थांबताच त्यांनी बंगल्याला वेढा घालण्याचा हुकूम सोडला. जो कोणी पळून जाण्याचा प्रयत्न करील त्यालाही बेलाशक गोळ्या घालण्याचा हुकूम त्यांनी फरमावला होता. स्वतः माने 2 शिपायांना बरोबर घेऊन फाटकाच्या शेजारी असलेल्या छोट्या दारातून आत शिरले. आपली रातराणीने चेष्टा तर केली नसेल ना, हा विचार त्या बंगल्याकडे पाहून त्यांच्या मनात डोकावला. संपूर्ण बंगला ओसाड वाटत होता. बंगल्यात वस्ती नसावी याची स्पष्ट जाणीव होती, पण तरीही ते बंगल्याच्या प्रवेशद्वारावर चालले होते. रातराणीने सुचवले त्याप्रमाणे खुनी माणूस या बंगल्यात असला तर जीवाच्या आकांताने त्याच्या हातून गोळीबारी होण्याची शक्यता वाटत होती. त्यांनी दारावरची बेल दाबली.
पण आवाज झाल्याचे काही ऐकू आले नाही. पुन्हा एकदा बेल दाबून त्यांनी खात्री केली आणि शेवटी जोरजोरात दार ठोकायला सुरुवात केली. अस्पससे एखादे दार बंद होण्याचा आवाज त्यांच्या कानात शिरला आणि बंगल्यात कोणीतरी असल्याची जाणीव त्यांना झाली. पुन्हा त्यांनी दार उघडण्याचा हुकूम देत दार वाजवायला सुरुवात केली. हत्यारबंद 2 शिपाई मागच्या बाजूला धावले होते. आता स्पष्टपणे उजाडले होते. बॅटरीची त्यांना गरज नव्हती. कोणीतरी धडपडल्याची जाणीव इन्स्पेक्टर मानेंना झाली आणि अंगचेच कुलूप असलेल्या त्या दाराकडे त्यांनी निरखून पाहिले. आपल्याच बाजूला असलेल्या एका पोलिसाच्या हातून त्यांनी रायफल घेतली आणि मोजून काही गोळ्या त्यांनी त्या कुलपावर मोकळ्या केल्या. एका दणकट पोलिसाने खांद्याच्या 4 धक्क्यात दार सताड उघडले. आत सामसूम होती. कोणीतरी आपल्या दृष्टीला पडेल असं प्रथम मानेंना वाटले होते, पण आता आज सर्व बंगला रिकामाच असावा याची त्यांना जाणीव झाली. यदाकदाचित धोका होईल हे गृहीत धरूनच त्यांनी बंगल्याची तपासणी करायला सुरुवात केली. तो बंगला वस्तीपासून दूर होता. त्या बंगल्यापासून अगदी जवळजवळ म्हणजे साधारण फरलांगभर अंतरावर एका हाऊसिंग सोसायटीच्या इमारतीचे बांधकाम नुकतेच सुरू झाले होते. एक दार उघडले जाताच इन्स्पेक्टर मानेंनी कॉटवर हातपाय आणि तोंड बांधलेल्या अवस्थेत पडलेली एक व्यक्ती पाहिली. एका शिपायाने घाईघाईत त्या व्यक्तीच्या तोंडातील बोळा काढला आणि हातपाय देखील सोडवले. या बंगल्यात कोण आहेत? मानेंनी कठोर आवाजात त्या सुटका केलेल्या तरुणाला विचारले. त्याची चौकशी तर सावकाशीने करता येणार होती. 2 जण आहेत, पण ते आहेत कुठं? मानेंनी खवळून विचारले. ते मला कसं कळणार? त्या तरुणाने बेदरकारीने उत्तर दिले. अत्यंत श्रीमंत घरातील तो तरुण असावा असा त्याचा तो थाट पाहून वाटत होते. आणि त्याचवेळी एका हवालदाराने मानेंना बंगल्याच्या मागच्या भागातून हाक मारली आणि मानेंच्या आधीच 2 हत्यारबंद पोलीस त्याच्या रोखाने धावले. एका कॉटच्या खाली दडून राहिलेल्या दोघांना 2 पोलीस बाहेर काढत होते. घाबरलेल्या 2 तरुणांना उभे करण्यात आले तेव्हा इन्स्पेक्टर माने त्या खोलीत पोहोचले. माने त्या दोन्ही तरुणांना जरी ओळखीत नव्हते तरी ते सामान्य दर्जाचे बदमाश आहेत हे पाहता क्षणीच त्यांच्या लक्षात आले. दोघांचेही हात बांधा, मानेंनी हुकूम सोडला आणि हा हा म्हणता त्यांचे हात जखडले गेले. माने दुसरा तरुण बसलेल्या जागी आले. तुझं नाव काय? महेंद्र पाराशर, त्या तरुणाने बेफिकीरपणे उत्तर दिले. कैदेत किती दिवस आहेस? इन्स्पेक्टर मानेने विचारले आणि तो तरुण बेदारकारपणे गालातल्या गालात हसला. मानेंची तळपायाची आग मस्तकाला भिडली. ओ इन्स्पेक्टर साहेब, दिवसाचं काय बोलता, महिन्यांचं बोला. 8 महिने झाले या ठिकाणी मी कैदेत आहे. तुम्हाला इथं कैद कोणी केलं? शेताभोवती घातलेल्या कुंपणानं. श्रोतेहो, आजच्या भागात इथेच थांबूयात. हे काय गौड बंगाल आहे हे ऐकण्यासाठी भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.